4 दिवस चिमणीसारखी थुई नाचल आणि एक दिवशी भुरकन उडून जाईल. जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे वडिलांनी ठरवून घेतलेलं असतं. वडील स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालतील, पण पोरीला मात्र शाळेत जायला चांगले शूज घेऊन देतील. वडील फाटलेलं बनियन घालतील, पोरीला मात्र चांगला ड्रेस घेऊन देतील. वडील सायकलवर कामाला जातील, पुरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देतील, बसचा पास काढून देतील, तिच्या हॉस्टेलची फी भरतील. 10 मिनिट जर मुलगी कॉलेजवरून यायला उशीर झाला, 10 मिनिटात 10 वेळा ती आईला विचारते. वडील विचारतात, कुठपर्यंत आली बघ, जरा फोन कर. वडील थेट त्या मुलीला फोन पण लावत नाहीत, त्या आईला सांगतात, कुठपर्यंत आली बघ ग, जरा फोन कर ग. तिच्यासोबत थोडंसं अंतर ठेवून असतात, पण त्यांचं प्रेम असतं आपल्या मुलीवर. मुलीच्या लग्नात तर बाप असा फेटाबिटा घालून मिरवत असतो. दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना मग वडील मान खाली घालतात, जावायच्या हातात हात देतात आणि सांगतात, तळहाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर वडिलांच्या डोळ्यात थेंब येत नाही, पण पुरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. कधीच बापाची मान शर्मेनं खाली जाईल असं वागू नये. आई वडील हे परत परत मिळणार नाहीत. ज्यांच्याकडे आहेत त्यांनी त्यांना जपा. माझी सगळ्या तरुण मुलांना तर विनंती आहे, आपण असं कर्तृत्व केलं पाहिजे ना, बापाला हेवा वाटला पाहिजे. आपण आई वडिलांची नावं पुसली पाहिजेत. मी पुसली पाहिजेत म्हणतो, घालवली पाहिजेत नव्हे. कोणत्या अर्थानं पुसली पाहिजेत? आजपर्यंत आपली ओळख काय, अमुक अमुक यांचा मुलगा, अमुक अमुक यांची मुलगी. एक दिवस असा आला पाहिजे की पोराच्या नावानं आई वडील ओळखले गेले पाहिजेत. अरे ते साहेब आहेत ना, त्यांचे वडील आहेत बरं का, ते सर आहेत ना, त्यांची आई आहे बरं का. आणि ज्या दिवशी पोरांच्या नावानं आई वडील ओळखले जातात, याच्यापेक्षा काय आनंद असतो आयुष्यात त्यांच्या. आणि आपल्या आनंदामध्ये आनंद मानणारी मोजकी माणसं आजूबाजूला आहेत. त्यात तुमचे 2 मित्र, तुमची आई, तुमचे वडील फार मोजकी माणसं आहेत की ज्यांना तुमचं यश बघून आनंद वाटतो. तुम्ही साधी 2 व्हीलर घ्या, बाप जर असा चौकात बसला ना, ते सगळ्या मित्रांना सांगताय, ओ पोरानं 2 व्हीलर घेतली हो, आम्ही सायकलवर फिरायचो, पोरानं 2 चाकी गाडी घेतली. तुम्ही छोटंसं घर बांधा, वडील सगळ्यांना सांगतात, आम्ही सपरात राहिलो, आम्ही पत्र्यात राहिलो, पोरानं बंगला बांधला, पोरानं घर घेतलं. किती प्रेम. हे तुमचं यश पाहून आनंद मानणारी माणसं आहेत. आणि तुम्ही मोठी 4 व्हीलर घ्या, सगळ्या गावात पेढे वाटा, त्यातले 4 जण तर सापडतील तुम्हाला, ते हप्ते भरा, नाही तर फायनान्सवाले घेऊन जातील. तुमच्या आनंदात आनंद मानणारी फार मोजकी माणसं आजूबाजूला आहेत. त्यात तुमची आई वडील आणि असे सरांसारखे 2 मित्र असतात की त्यांना वाटतं की माझ्या मित्राचं कल्याण व्हावं, माझ्या मित्राचं त्यानं काहीतरी करून दाखवावं. मला वाटतं अशा माणसांना आपण जपलं पाहिजे. आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आपण निसर्गाला जपलं पाहिजे. 3 गोष्टींवरती कायम लक्ष ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे निसर्ग, दुसरी गोष्ट म्हणजे समाज, आणि तिसरी गोष्ट म्हणजे अर्थकारण. निसर्गाला जपा, सामाजिक ऐक्य ठेवा आणि मजबूत अर्थकारण निर्माण करण्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करा. या 3 गोष्टी जर जुळून आल्या ना, तर काय लागतं जगणं सुंदर व्हायला. पण या 3 गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. सामाजिक ऐक्य निर्माण व्हावं असं जर वाटत असेल तर आपल्यामध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले पाहिजेत. आता आपण फ्रेंडशिप डे अमुक तमुक साजरे करायला लागलो. ज्ञानोबारायांनी शेकडो वर्षापूर्वी शब्द वापरला आहे, मैत्र जीवांचे. पृथ्वीवरती जे जे जीव आहेत या सगळ्या जीवांमध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित होऊ देत. काय संकल्पना आहे हो. ज्ञानोबारायांचं पसायदान जरी समजून घेतलं ना, तरी आपल्याला वेगळा फ्रेंडशिप डे साजरा करायची गरज नाही. आपोआप आपल्यामध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित होतील. तुम्ही बघा, ज्ञानोबारायांचं पसायदान बघा. ज्ञानोबारायांच्या पसायदानामध्ये पहिला शब्द काय? पहिला शब्द आता. एवढी ज्ञानेश्वरी 9000 ओव्यांची, एवढी प्रतिभा ज्ञानोबारायांची. कोणत्याही शब्दानं ज्ञानोबारायांना पसायदानाची सुरुवात करता आली असती, पण ज्ञानोबारायांनी शब्द वापरला आता. आता का? आता हा निरोपाचा शब्द आहे.
आता हा निर्वाणीचा शब्द आहे. हा विधी संपल्यानंतर तुम्ही सगळेजण नातेवाईकांना भेटाल, जाताना नमस्कार कराल आणि काय म्हणाल, आता येतो. ज्ञानोबराय जायला निघाले आणि मग त्यांनी भगवंताला साकडं घातलं. आता बरं, आता पांडुरंगा म्हटले नाहीत, आता विठ्ठला म्हटले नाहीत. पांडुरंगाचे तर भक्त आहेत ज्ञानोबराय. ज्ञानोबराय म्हणतात, या विश्वाचा जो रचनाकार आहे, पांडुरंग असेल, विठ्ठल असेल, या विश्वात्मक रचनाकाराला आता विश्वात्मकी देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. आणि जे मागणं मागितलंय ना, त्या मागण्यात किती रुबाब आहे हो. त्या मागण्यात लाचारी नाहीये. आम्ही एवढं केलं तुमच्यासाठी, तुम्ही आम्हाला काय बघणार आहे का नाही. ज्ञानोबरायांच्या मागण्यात रुबाब आहे. हा वाग्यज्ञ तुमच्या समोर मांडलाय, यावर जर तुम्ही संतुष्ट असाल तर तोषो निमज द्यावे पसाय दाने. आणि पहिलं मागणं कुणासाठी मागितलंय? आपण कुणासाठी मागतो? आपण जर मागायची वेळ आली, एक तर पहिलं आपण आपल्यासाठीच मागतो. फार जर पुढे गेलं तर नवरा बायकोसाठी, बायको नवऱ्यासाठी, दोघं मिळून पोरांसाठी, अजून थोडं मोठं मन असलं तर मेव्हण्यासाठी, मेव्हणीसाठी. ह्याच्या पलीकडे आपण जायला तयार होत नाही. पण ज्ञानोबरायांना मागायची वेळ आली आणि ज्ञानोबराय म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो. बरं, ही ज्ञानेश्वरी गीतेवरची टीका आहे. तिकडे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, मागे पुढे बघू नको, संहार कर यांचा. हे धर्माधर्माचं युद्ध आहे आणि याच्यासाठी तुला शमशेर उचलावी लागेल, याच्यासाठी तुला हा धनुष्य हातात घ्यावा लागेल, याच्यासाठी तुला शस्त्र उचलावं लागेल आणि याचसाठी तुला या दुष्ट लोकांचा संहार करावा लागेल. इकडे भगवान श्रीकृष्ण सांगतात मार, आणि ज्ञानोबराय काय म्हणतात, जे खळांची व्यंकटीच. ज्ञानोबराय पण म्हणू शकले असते, जे खल आहेत ते मरो, मरो नाही, खळांची व्यंकटी सांडो, त्यांच्यातली वाईट बुद्धी सांडो. आणि पुढचा शब्द तर इतका गोड वापरलाय, तया सत्कर्मीरती वाढो. वाढो कधी म्हणतात? रोप जर छोटं असेल तर त्याला वाढो म्हणतात, आणि रोप जर नसल तर बी लावायचं आणि रुजो म्हणायचं. ज्ञानोबराय म्हणू शकले असते, तया सत्कर्मीरती रुजो, पण ज्ञानोबरायांना खात्री आहे, वाईटातल्या वाईट माणसामध्ये सुद्धा थोडी तरी सत्कर्माची वृत्ती शिल्लक आहे. आणि म्हणून ज्ञानोबरायांनी शब्द वापरला, तया सत्कर्मीरती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, आणि मग जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. देवा, ज्याला ज्याला जे जे हवंय ना, ते मिळू दे, पण त्याची मेक मारून ठेवली आहे. अगोदर दुरितांचे तिमिर जाओ, आधी तुमच्यातलं पाप, तुमच्यातली वाईट बुद्धी, तुमचं अज्ञान हे अगोदर दूर होऊ दे, आणि मग ज्याला ज्याला जे जे हवंय ते मिळू दे. ज्ञानोबराय सांगतात, सज्जनांची मांदियाळी तयार होऊ दे. आणि हे सज्जन म्हणजे कोण? चंद्रमेजे लांछन मार्तंड जे तापहीन, जे चंद्रासारखे शीतल आहेत पण त्यांच्यावर कोणता डाग नाही, जे मार्तंडासारखे तेजस्वी आहेत पण त्यांचा ताप जगाला नाही, यांना सज्जन म्हटलंय. आपल्या मनगटात थोडी रग आली, शेजारच्याला वाटतंय घर सोडून निघून जावं काय. ज्ञानोबराय सांगतात, सज्जन ते ज्यांच्या मार्तंडासारखे तेजस्वी आहेत पण त्यांचा जगाला ताप मात्र नाहीये, जे चंद्रासारखे शीतल आहेत पण त्यांच्यावर कोणता डाग नाहीये, अशा सज्जनांची मांदियाळी तयार होऊ दे. मला वाटतं आपसापसामध्ये असे मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले पाहिजेत आपल्यामध्ये, की अशा सज्जनांची मांदियाळी तयार झाली पाहिजे. मला हेवा वाटतो, सर आणि त्यांचा हा सगळा मित्र 50-50-60 ही सगळ्या मित्रांचा समूह होता. अनेक सार्वजनिक उपक्रमात ही माणसं कायम सहभागी झाली. जात धर्म पंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या माणसांनी मैत्रीचे संबंध एकमेकांमध्ये जोपासले. आज गरज आहे आपल्याला समाजामध्ये असे मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्याची. तुमची पिढी, म्हणजे मला असं वाटतंय की 10वीच्या 12वीच्या वर्गातनं तुम्ही बाहेर पडले, तुम्हाला निम्म्या जणांना माहित नसेल हे कोणत्या जातीचं आहे. आता माणसं आडनाव विचारतात आणि मग ठरवतात आता या संघ बोलायचं की नाही, इथपर्यंत येऊन ठेपलंय. ज्या देशामध्ये ऐक्य नाही तो देश राहत नाही, ते नेशन होत नाही, मग ते फक्त पॉप्युलेशन, ती फक्त लोकसंख्या. ऐक्याविना देश बांधला जाऊ शकत नाही. ते सामाजिक ऐक्य आपल्यामध्ये निर्माण व्हावं, त्यासाठी मैत्रीचे संबंध प्रस्थापित होऊ दे. हे आपण जर शिकलो ना तरी सुद्धा खूप झालं. म्हणून पहिली गोष्ट निसर्ग, पर्यायानं आपलं आरोग्य, दुसरी गोष्ट सामाजिक ऐक्य, आणि तिसरी आणि तितकीच महत्वाची म्हणजे अर्थकारण. आपण मजबूत पैसे कमवले पाहिजेत.
कुणी जर म्हणत असेल ना 1 रुपया वर जात नाही आणि पैशाला कोंबडी खात नाही आणि पैशावाल्याला सुख आहे का आणि त्यांना कुठं झोपा आहेत का, त्याला म्हणायचे तुझ्याकडेच ठेव. हे असलं सांगून तरुण पोरांना अकार्यक्षम बनवण्याचा धंदा कुणी करू नये.